खोपोलो में मंगेश कालोखे की हत्या को लेकर शिंदे शिवसेना विधायक महेंद्र थोरवे की प्रेस कॉन्फ्रेंस। विधायक महेंद्र थोरवे ने आरोप लगाया कि मंगेश कालोखे हत्याकांड में 1 करोड़ की सुपारी दी गई थी। एनसीपी जिलाध्यक्ष सुधाकर घारे को गिरफ्तार करे। विधायक महेंद्र थोरवे ने फिर ऐसी मांग की। सुनील तटकरे सुधाकर घारे का समर्थन कर रही हैं। महेंद्र थोरवे के ऐसे आरोप हैं। 26 डिसेंबर रोजी खोपोली शहरामध्ये माझा सहकारी मित्र आणि शिवसेनेचा खंदा कार्यकर्ता मानसीताई कालोखे यांचे पती मंगेश कालोखे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती आणि त्या दिवसापासून ज्या लोकांनी हे कृत्य केलेलं होतं त्यांना पोलिसांनी त्यांच्यातले जे आरोपी होते ते इन्व्हेस्टिगेशन करून त्यांना तत्काळ अटक करायला सुरुवात केलेली होती। आतापर्यंत या तपासामध्ये जे आरोपी डिटेक्ट होत आहेत त्या आरोपींना अटक करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मंगेश कालोखेंची हत्या ही कॉन्ट्रॅक्ट किलिंग सुपारी देऊन हत्या करण्यात आलेली होती। याच्यामध्ये काही वेगळेच विषय आमच्यापर्यंत आलेले आहेत। त्याचं इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी त्या ठिकाणी केलेलं नाही ते त्यांनी करावं। मंगेश कालोखे यांच्या हत्येसाठी 20 लाखांची सुपारी दिली असं पोलिसांकडून सांगितलं जातंय, परंतु मंगेश कालोखेंना मारण्यासाठी जे आरोपी हडपसरवरून आलेले होते त्या आरोपींना रात्री रवी देवकरच्या कार्यालयामध्ये रात्री झोपवण्यात आलं होतं। सकाळी लवकर उठून ते ठरल्याप्रमाणे मंगेशची ते हत्या करण्यासाठी त्या ठिकाणी जाणार होते। त्याच्या अगोदर त्या आरोपींना 1 कोटी रुपयाची कॅश त्या ठिकाणी दाखवली गेलेली होती आणि 20 लाख रुपये ऍडव्हान्स म्हणून त्या ठिकाणी देण्यात आलेले होते आणि हत्या केल्यानंतर हे पैसे देऊ असं सांगितलं होतं। हडपसरचा आरोपी रेहमान का काहीतरी त्याचं एक नाव आहे अरमान, हा अरमानला अटक केल्यानंतर कस्टडीमध्येच पीसी असताना त्यांची आपापसात रवी देवकरची त्यांची वाचावाची त्या ठिकाणी झाली की तुम्ही सांगितले होते तेवढे पैसे त्या ठिकाणी दिले नाही। याचा अर्थ मंगेश कालोखेची हत्या करण्यासाठी रवी देवकर हे कृत्य करू शकत नाही एकटा, हे आम्हाला माहिती होतं। म्हणून आम्ही त्या ठिकाणी संशयित असणारे आरोपी भरत भगत आणि सुधाकर घारे यांची नावं त्या ठिकाणी पोलिसांना आम्ही त्या ठिकाणी एफआयआर मध्ये घ्यायला सांगितली होती आणि यांचं इन्व्हेस्टिगेशन करावं असं आपण त्या ठिकाणी सांगितलं, परंतु ह्यात कोणताही राजकीय त्या ठिकाणी आम्हाला प्रेशर किंवा राजकीय त्याच्यामध्ये मतभेद ठेवून ते नावं द्यायची नव्हती की नक्की यांचा सहभाग आहे की नाही हे या ठिकाणी तपासून पाहावं। परंतु पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये भरत भगतचे जवळजवळ 12 कॉल रवी देवकरला त्या ठिकाणी झालेले होते। भरत भगत हा राष्ट्रवादीचा प्रवक्ता त्या ठिकाणी होता